असेल. दरम्यान सामन्याला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा आलाय. पहिला चेंडू सनी ताईरनेल्याचा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर जितेंद्र, हा जोरकस मारायचा होता, कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. सुरेश फटका इथं पाण्यामध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आणि मात्र धावचीची संधी आहे, पण 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धाव येऊन मात्र श्री गणेशा कोल्हाय. तन्मय 11 सोनारी संघाचा इथं श्री गणेशा खोलतोय. तन्मय एंटरप्राइजेस सोनारी पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार झाला तो सनी तांडेल. मागच्या मॅचमध्ये देखील सुरेख गोलंदाजी केली होती. बघूया, हा जोरकस मारलाय, चेंडू हवेत आहे. झेलीखाली क्षेत्ररक्षण आणि मात्र झेल, मात्र सिंपल झेल मात्र जमिनीला दान होतोय आणि मात्र सुरेख झेल इथं सुयश याच्या हातातून निसटलाय. दुसऱ्या चेंडूवर मोठा फलंदाज 40+ फलंदाज असला तरी मात्र हा फलंदाज मात्र सुरेख आहे, कारण की वयाचे वर्ष 40+ झाले तरी ओपन स्पर्धेमध्ये ओपनच्या 40+ स्पर्धा यांनी गाजवून सोडल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय तर सनी. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे शकते 4च्या घरामध्ये. हा मात्र जोरकस मारलाय, कुठलाही फलंदाज नाही आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार, दणदणीत चौकार. हा मात्र झेल सोडलाय. झेल सोडल्यानंतर मात्र लगेच पंडितजी इथं चौकार पाहायला मिळतंय ते जितू याच्या बॅटिंगमधून. मागच्या वेळेला देखील आपण पाहिल्यास सुरेख फलंदाजी इथं पाहायला मिळतंय. मात्र सिंपल असा झेल मात्र सोडलाय सुयशाने. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झालाय तो सनी. समोर फलंदाज तो जितेंद्र. पुढचा चेंडू हा मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. थोडा चेंजेस पेस केला होता गोलंदाजीमध्ये. सोवन टाकला चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि चेंडू मात्र पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. दणदणीत चौकार. जितू याने जर षटकारांची हॅट्रिक मारली तर मनोज राजाराम कडू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार झाले सनी. मात्र जी झेल सोडली सुयश यांनी, आता ती मात्र झेल कितपर्यंत मागात पडते ती पाहायला लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सनी. थोडा नाराज आहे, बघूया. दरम्यान सामन्याला सुरुवात. पुढचा चेंडू सनी याचा. समोर फलंदाज जितू, हा देखील जोरकस मारला. चेंडू जातोय दणदणीत चौकार इथं पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार इथं पाहायला मिळतोय जितू याच्या बॅटीतून. संघाची धावसंख्या 4 पडते, संघ जाऊन पोहोचतोय. सोलाच्या घरामध्ये चौकार हॅट्रिक मात्र इथं पूर्ण करतोय जितेंद्र कडू. पुढचा चेंडू सनी याचा. हा देखील जोरकस मारायचा होता, पण तिथं A1 पवन. सुरेख क्षेत्ररक्षण, 1 धाव काही रोखू शकत नाही. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये. मात्र जर झेल घेतली असती तर थोडं काहीतरी तर वेगळं पाहायला मिळालं असतं. वैयक्तिक पहिल्या सांगीत कोट्यातील दुसरं षटक घेऊन आहे तो तुषार. सौर मात्र हा मात्र थोडा लेग कट्टर टाकलेला चेंडू
बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. बाकीचं काम मात्र एसटी रक्षकाने पूर्ण केलं. सुरेख चेंडू इथं पाहायला मिळते तुषार याच्याकडून. सुरेख गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये देखील सुरेख गोलंदाजी इथं पंडितजी पाहायला मिळाली होती तुषार याच्याकडून. पुन्हा एकदा हा मात्र पॉइंटच्या दिशेने टटावून काढलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. दणदणीत चौकार इथं पाहायला मिळतंय. हा मात्र जोरकस मारला देतं क्षेत्ररक्षण अक्षय आणि मात्र पहिला आदरा बसतोय तन्मय 11 संघाला. तन्मय इंटरप्राइजेस सोनारी संघाला. आणि तुषार यांनी जर हॅट्रिक विकेट घेतला तर तेजस कडू यांच्याकडून 500 रुपये आणि तसंच सनीसाठी एक पारितोषिक आलंय. जर संघ आपला अंतिम फेरीमध्ये गेला तर त्याला बाईक देण्यात येणार आहे. बाईक बाईक 2 व्हीलर बाईक आहे. त्यांचा ऑनर कोणचा ऑनर सनीचा ऑनर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय तुषार. सुरेख गोलंदाजी. आता मात्र डावखुर हाताचा फलंदाज आलाय तुषार आणि त्याच्यासमोर गोलंदाज देखील तुषार. पहिला मोठा आद्रा बसलाय तो जितूच्या स्वरूपात. पण आता नवीन फलंदाज आला डावखुरा त्याचा फलंदाज. डावखुरा त्याच्या फलंदाजाला पंडितजी हवेचे देखील पुरेपूर साथ आहे. बघूया कितपर्यंत फायदा उठवतोय तो तुषार. पण कितपर्यंत रोखून ठेवतोय गोलंदाज देखील तुषारच आहे. तुषार माशी काय काम आणि गचाल क्षेत्ररक्षण झालाय. गचाल क्षेत्ररक्षणचा मात्र पुरेपूर फायदा तुषार यांनी घेतलाय. 2 धावा काही रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 2 न पडू शकते. संघ जाऊन पोहोचतोय तो 23च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात इथं पाहायला मिळतंय तन्मय इंटरप्राइजेस सोनारी यांच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार. फुलटा लोअर फुलटा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. बराच काळ हवेत होता चेंडू. तिथं क्षेत्ररक्षण अक्षय बघा दुसऱ्या धावचीची कॉल केलाय. धावचीची संधी आणि मात्र सुरेख क्षेत्ररक्षण अक्षय कडू याच्याकडून पाहायला मिळतंय. सुरेख गोलंदाजी तर पाहायला मिळते आणि मात्र बराच काळ आधी मात्र नॉन स्ट्रायकरकडे उभाच होता. त्याला मात्र इथं स्ट्राईक येते. बघूया पहिल्या सामन्यामध्ये त्याची सुरेख फलंदाजी आणि सुरेख गोलंदाजी पंडितजी आपण पाहिली. पण या मॅचमध्ये काय करतोय पाहणं गरजेचं आहे. हा चेंडू सुरेख चेंडू. षटक संपते दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 वर स्थिरावली. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये 7 धावा देऊन 1 विकेट इथं प्राप्त केलंय. सुरेख गोलंदाजी इथं पाहायला मिळते ती तुषार याच्याकडून. प्लेअरचे बँडेज घेऊन जायचं आहे. चोवीस झाले 24. बँडेज फर्स्ट एड बॉक्स घेऊन जायचा आहे. येते डॉक्टर येते. डॉक्टर मंदार सालुंके.
जितेश तुमचा 12वा प्लेअर आहे तो सांगते नाही. हॅलो पुन्हा एकदा इथं सुरुवात होते सामन्यांना. नवीन गोलंदाज सुयश आणि स्ट्रायकरकडे तुषार डावकुरा त्याचा फलंदाज आणि त्याला मात्र पुरेपूर हवेची साथ आहे. पहिला चेंडू हा मात्र गलीमध्ये खेळून काढला तिथं सुरेख यष्टीरक्षकाचं काम मात्र सुरेख इथं पाहायला मिळतंय. आणि सिद्धू मात्र आपण गलीच्या दिशेने जर प्लेयर पाहिलं तर सिद्धू जितेश एक यष्टीरक्षकाचे पाठचे क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजच्या उंबरट्यावर तयार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुयश डावकुराचा फलंदाज हा मात्र जोरकस मारलाय. चेंडू फरार. दणदणीत षटकार. तुषार याच्या बॅटमधून निघालेला हा दणदणीत पहिला षटकार. पुरेपूर मात्र समाचार घेतलाय गोलंदाज सुयश याचा आणि चेंडू मात्र दाळून दिलाय सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते सुयश तर समोर डावकुरा त्याचा फलंदाज तुषार. हवेची साथ त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. पुन्हा एकदा तयार गोलंदाज सुयश हा मात्र जोरकस अपील केली होती. फील्डमध्ये उत्साह जास्त कोणत्याही प्रकारचा पंचांवर दबाव टाकला होता पण पंच मात्र चाणाक्ष. चेंडू जाते निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावलेली 30च्या घरामध्ये. राईटम राऊंड विकेटने मारा करते गोलंदाज सुयश. पुढचा चेंडू सुयशचा हा चेंडू मध्ये सुरेख चेंडू टाकलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू आता निर्धाव. सुरेख गोलंदाजी तर पाहायला मिळते सुयशच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली 30च्या घरामध्ये.
आणि मात्र सिद्धू याच्याकडून गचाल क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण जितेश याच्याकडून पाहायला मिळतंय, पण 2 धावा काही रोखू शकत नाही. जिथे एकही धाव नव्हती आणि चौका अडवलाय तो जितेश याने. सुरेख क्षेत्ररक्षण कधीच मात्र क्रिकेटमध्ये त्यांचा नामोनिशाणा नसतोय, पण मात्र SPL गावासाठी मात्र खेळत असताना सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तो जितेश याच्याकडून त्याला टोपण नावाने, समर्थ कडू या टोपण नावाने ओळखला जातो. एक मिनिट, पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे सुयश. हा मात्र सुरेख पळवलाय चेंडू, चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. वेदांत विश्वास मात्रे जिथं कुठं असणार त्यांनी घरी जायचंय. चौका आहे, 1 बाउन्स. षटक संपतंय. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र 36च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात इथं पाहायला मिळतंय. 36 ही धावसंख्या इथं उभारली आहे. पाणी घेऊन जायचं रे, बरोबर. बारावे दोन्ही प्लेयर्स म्हणाय का लवकर जायचं आहे. कोणला? अंशुल एंटरप्राइजेस आणि वैशाली कॅटरर्स या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की यायचं आहे. यानंतर लगेच तुमचा सामना होणार आहे, तर नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. थांबा 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 थांबा, हा षटक होते आता या. आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज ऋषांक या गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. समोर आदित्य ऋषांक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पंचांच्या पास करून हा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू मात्र होतोय वाईट बॉल. सनी आणि सिद्धू यांनी जर कॅच घेतला तर प्रितेश पाटील कोपरवली यांच्याकडून 2000 रुपये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा मात्र जोरकस मारला, चेंडू हवेत आहे. बघूया झेलीखाली तुषार आणि एखाद्या सुरेख झेल. या सोनारी प्रीमियर लीग मधील ही अप्रतिम झेल. आणि मात्र सिद्धू ही जर कॅच सिद्धूने घेतली असती किंवा सनीने तर 2000 रुपये प्रितेश पाटील कोपरवली यांच्याकडून देण्यात आले असते. आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं लगेच. सुरेख क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळालं आहे तुषारकडून. या सामन्यांमधील सोनारी प्रीमियर लीगची ही अप्रतिम कॅच इथं पाहायला मिळते. प्रकाश कडू यांना देखील विनंती यायचं आहे. आता मात्र नवीन फलंदाज आहे तो जयेंद्र कडू. आणि मात्र या फलंदाजाकडून मोठ्या आशा असतील संघाला. बघूया पण गोलंदाज आहे तो मात्र ऋषांक यांनी पहिल्या चेंडूवर सुरेख फलंदाजाला बाद केला. आधी याला ज्याने पहिल्या मॅच मध्ये धुमाकूल घातला होता त्या फलंदाजाला बाद केला. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी ऋषांक. हा मात्र शॉर्ट पॉइंटचा चेंडू मारला आणि हा चेंडू दणदणीत षटकार. आल्या मात्र आपलं खातं खोलतंय 6 धावेने. चेंडू फरार, सीमारेषा पार, षटकार. बघा चेंडू नसेल तर लवकर चेंडू पुरवायचा आहे. आयोजकांना देखील विनंती आहे, चेंडू गेला असेल तर नवीन चेंडू पुरवायचा आहे.
आल्या आल्या मात्र पुरेपूर समाचार घेतलाय ऋषांक्याचा आणि चेंडू मात्र धारून दिलाय सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार झालाय. समोर फलंदाज जयेंद्र. मात्र आज मात्र आल्या आल्या आक्रमणच त्याने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर कणकणीत षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय ऋषांकडू. हा मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर टाकला चेंडू सोडून दिले. अवांतर धावेत भर पडते. संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. संघ जाऊन पोहोचतोय तो 44च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात इथं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा ऋषांक तयार झाला. मात्र थोडा प्रेशर ऋषांकवर आहे कारण की एक मोठा फलंदाज जयेंद्र कडू. पुन्हा एकदा ऋषांक. हा मात्र जोरकस मारलाय कव्हरच्या दिशेने आणि दणदणीत षटकार. लगातारचा दुसरा षटकार. आल्या आल्या मात्र पॅव्हेलियन मधून सेट होऊन आलाय आणि तो वाटच पाहत होता कोणता प्लेअर आउट होतोय. 50 अर्धशतक मात्र इथं लागलंय. मात्र आपण पाहत होतो पॅव्हेलियन जवळ जयेंद्र कडू मात्र असेच होतं का विकेट पडली तर मी मैदानामध्ये लगेच जशी कॅच उडाली कॅच घेतली आणि त्याने मात्र मैदानाचा ताबा. बॉल द्यायचा आहे अनिश काका. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय तो. लगातार 2 षटकार इथं खाल्लेत. बघूया गिरीश तांडेल याला विनंती आहे यायचं आहे. गिरीश तांडेल नेटची सेवा. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषांक एंड चेंज केलाय. हा मात्र पुरा सरसावत मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे जयेश. सुरेख क्षेत्ररक्षण. बघूया धावचीची संधी मात्र थ्रो मात्र खराब इथं पाहायला मिळतंय पण 2 धावा काय रोखू शकत नाही. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकते. संघ जाऊन पोहोचतोय तो 52च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात इथं पाहायला मिळतंय. जसं जयेंद्र कडू मैदानामध्ये आला मात्र धावांचा इथं पाऊस इथं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऋषांक. हा मात्र सुरेख चेंडू. बॉल आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या देखील स्थिरावलेली. सुरेख गोलंदाज इथं पाहायला मिळतोय. आता जर 2 षटकार वगळले तर बाकी सर्व चेंडू सुरेख फेकलेत. ऋषांकाने थोडी पॉवर कमी आहे पण बघूया हवेच्या विरुद्ध दिशेने गोलंदाजी करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार ऋषांक. हा मात्र पुढे सरसावत महाराजांचे. बघूया अमृत कडू आहे आणि झेल जमिनीला दान. जयेंद्र कडू याची झेल सोडली आहे. ही जर झेल घेतली असती तर मात्र मोठा अडथळा आला असता पण बघूया झेल सोडली. काय घडेल काय बिघडेल हे आपल्याला पाहायला लागेल पण आता गोलंदाजी मात्रेसाठी कोण येते पाहायला लागेल कारण की फलंदाज देखील डावकुरात्याचा आहे. ऑप्शनसाठी पण डावकुरात्याचा गोलंदाज आहे. पाणी घेऊन जायचं आहे. मनोज काका तुम्ही जरा धावत जायचं आहे. उलट धावा. हॅलो 52 धावसंख्या इथं धावफलकेवर लागली. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 52. बघूया 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा उभारतोय तो तन्मय एंटरप्राइजेस. सोनारी संघाने किती धावांपर्यंत रोखून ठेवणार आहे. प्रिन्स एंटरप्राइजेस सोनारी. आता मात्र हाणामारीचं षटक आहे. शेवटचं षटक अंतिम षटक. बघूया 52 धावा झाल्या आहेत. अजूनही किती धावा उभारतोय किती धावांचा डोंगर उभा धावतोय
तर जयेंद्र कडू याची जर झेल घेतली असती तर थोडाफार काहीतरी बदलाव इथं पाहायला मिळाला असता. पण बघूया जयेंद्र कडू नॉन स्ट्रायकनकडे आहे. स्ट्रायकनकडे डावकुरा त्याचा फलंदाज तुषार आहे. गोलंदाज देखील डावकुरा त्याचा आहे. बघूया लेफ्टी टू लेफ्टी. हा मात्र जोरकस उडवलाय चेंडू. चेंडू फरार. मानवंदना पॅव्हेलियनला षटकार. संघाची धावसंख्या 6 पुढे सरकते. संघ जाऊन पोचते तो 58च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार इथं पाहायला मिळतंय. रमण काका यांना देखील विनंती आहे आपण देखील मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार झालाय योगेश कडू. डावकुरा त्याचा गोलंदाज तर फलंदाज देखील डावकुरा त्याचा आहे. तुषार पहिल्या चेंडूवर पुरेपूर समाचार घेऊन चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय. पुढचा चेंडू हा देखील चेंडू हवेत आहे. बघूया जितेश कडू आहे. सुरेख आणि मात्र चेंडू फरार. दणदणीत चौकार. हर्षल तांडेल तुम्हाला देखील विनंती आहे यायचं आहे. बासष्ट धावसंख्या इथं उभारली आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला योगेश कडू. समोर फलंदाज आहे तुषार. हा मात्र सुरेख चेंडू कव्हरच्या दिशेने. तर संत आणि मंत धाव काढली आहे. एकच धाव घेतली आहे. शेवटचे 3 चेंडू आहे आणि मोठा बंधू आणि छोटा बंधू यामध्ये ही सामना आता रंगणार आहे. बघूया मोठा गोलंदाज करतोय तो मात्र योगेश कडू आपल्या छोट्या बंधूसाठी. अरे पुन्हा एकदा बघूया. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. गोलंदाजसाठी योगेश कडू. समोर फलंदाज जयेंद्र कडू. स्लो 1 चेंडू टाकलाय. मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर गेला चेंडू. अवांतर धावेमध्ये भर पडतय. वेदांत विश्वास मात्रे जिथं कुठं असणार त्यांनी घरी जायचं आहे. पुढचा चेंडू हा मात्र खोलात टाकल्या चेंडू. पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय. तिथं क्षेत्ररक्षण सुयश गचाल क्षेत्ररक्षण एकीच मात्र दुसरीमध्ये 2 धावेमध्ये कन्वर्ट केलाय. पुरे गोलंदाजी इथं पाहायला मिळाली होती पण आता मात्र संघाची धावसंख्या आली ती 66च्या घरामध्ये. पुन्हा एकदा आणि यानंतर होणारा सामना वैशाली कॅट्रेस आणि अंशुल 11 दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की यायचं आहे. हा स्लो 1 पद्धतीने टाकले चेंडू. चेंडू मारायचा होता वेगळ्याकडे आणि गेला वेगळ्याकडे पण तिथं क्षेत्ररक्षण सिद्धू. सुरेख क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र इथं सुरेख होताना पाहायला मिळतंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे यायचं आहे. नाणेफेक करून घ्यायचं आहे. पुढचा चेंडू हा मात्र जोरकस मारायचा होता मात्र बघूया धावचीची संधी आहे आणि मात्र तुषार याला परतीचा प्रवास घ्यायला लागतोय. आता पहिली इनिंग संपली आहे. सदुसष्ट झाल्यात. 68 काढायचे आहेत आणि यानंतरचा सामना अंशुल एंटरप्राइजेस आणि वैशाली कॅट्रेस दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे यायचं आहे. हा तुम्हाला शेवटचा कॉल आहे. आणि हितेश कडू यांचा सत्कार करतील. मी अभिषेक कडू याला अभिषेक कडू याला विनंती आहे. त्याचप्रमाणे प्रमोद कडू यांचा देखील सत्कार या सोनारी प्रीमियर लीग मध्ये. प्रकाश कडू 67 झाल्यात. 68ला विन आहे. मैदानामध्ये उतरायचं आहे आणि वैशाली कॅट्रेस
संघाच्या संघनायकाला विनंती आहे यायचं आहे. हॅलो हितेश कडू एक आमच्या गावातील मात्र SPL साठी एक सॉन्ग त्यांच्याकडून आपण पाहतो. याचा सत्कार मनीष कडू यांच्या शुभाचे. त्याचप्रमाणे प्रबोध कडू याला देखील विनंती आहे. असो जय मंदार आणि लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. 67 झाल्यात. 68चं आव्हान. बघूया कोणता संघ या सामन्यांमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल आणि तो संघ मात्र भिडेल जय माता दी सोनारी संघासोबत. वैशाली कॅटरर्स आणि अनशिलवन हा तुम्हाला शेवटचा पुकार आहे. कर्णधार हॅलो क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सनी संघाचा कर्णधार आहे. त्याला विनंती आहे की आपण आपला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. कारण की आपल्याला सामने हे 5 षटकांचे संपूर्ण सामने खेळवायचे आहे. जर तुम्ही हा सामना जिंकला तर तुम्हाला देखील नंतरचा सामना हा 5 षटकांचाच खेळायला मिळाला पाहिजे. हे देखील विनंती आहे. आणि त्याचप्रमाणे मी वैशाली कॅटरर्स संघाच्या संघनायकाला हा शेवटचा पुकार आहे. आणि अंशुल एंटरप्राइजेस दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे यायचं आहे. आणि अंशुलचा कर्णधार मात्र दिनेश कडू. सलामीची जोडी मैदानामध्ये जयेश आणि तुषार अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी कोण येते गोलंदाज जयेंद्र कडू मात्र नक्कीच येणार. याच्यातून जो संघ जिंकणार तो मात्र जय माता दी सोनारी संघासोबत भिडणार. आणि त्यानंतर मात्र आहे सामना अजिंक्य कडू दरम्यान सामन्याला होणार आहे सुरुवात. वैशाली कॅटरर्स संघाचा कर्णधारला हा शेवटचा पुकार आहे. वैशाली कॅटरर्स दोनला नाही चांगला आहे मस्त आहे. पंडितजी सामन्याला होते सुरुवात. 67 काढल्यात. 68 काढायच्या आहेत. समोर आहेत फलंदाज मात्र जयेश तर गोलंदाज जयेंद्र. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटने हा चेंडू मात्र सुरेख. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण थोडं गचाल क्षेत्ररक्षण पण एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या 1ने सुरुवात होते. श्री गणेशा मात्र ओपन केलाय संघाचं देखील. श्री गणेशा आणि पराग कडू हे देखील मॅचेस. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा मात्र जोरकस मात्र कव्हरच्या डोक्यावरून काढायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. चेंडू जाते निर्धाव. पुन्हा एकदा स्ट्रायकेनकडे आहे तो तुषार. गोलंदाज तयार आहे तर जयेंद्र. 5 ते 6 पावलांचा रनअप आहे. हा देखील सुरेख चेंडू. गुडलँड पॉईंटच्या वरून थोडा पुढे चेंडू टाकलाय. चेंडूने उचली दिली. बाकीचं काम यष्टी रक्षकाने चोख पजवलाय. चेंडू वाटे निर्धाव. पुन्हा एकदा हा जोरकस मारलाय.
क्षेत्ररक्षण देखील नाहीये. चेंडू जातोय वन बाउन्स एका टप्प्याने सीमा पार. दणदणीत चौकार. आणि मात्र हितेशजी कडू यांच्या मंचावरून प्रस्थान करताना पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार झाला जयेंद्र कडू. पहिल्याच चेंडू मात्र 2 चेंडू निर्धाव गेले, मात्र त्याचा तिसरा चेंडू मात्र पुरेपूर समाचार घेतला. चेंडू दाडून दिला सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. पुढचा चेंडू लोअर फुल टॉ चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू. पंडितजी पंडितजी चिकन बिर्याणी खायला जायचं आहे. षटक संपतय. बॅट्समॅनने बॅटच नाही फिरवली रे. आवाज दिला कोणतरी, स्टॉप झाला. सनी काय बोलतोय काय मित्रा? बॅनर लावून घ्या आपला सध्या. लाईव्ह स्टॉप कर. बॅनर टाक, बॅनर टाक. एक जण जा याच्या आतमध्ये जा. अभि बघ जा काय आलाय. नाही ना, होऊ दे होऊ दे. नाही नाही त्याला माहिती आहे मॅच. अभि जा. बोलू दे, अंपायर बोलते नंतर. मिन्या कुठे आहे? बघू काय काय बोलते. जा ना, बघून या. जा ना, काला टाइमपास करत.
हॅलो, जर कोणाला कुठला प्रॉब्लेम असेल तर पंचांना विचारानंतरच मैदानामध्ये या, डायरेक्ट येऊ नका. हॅलो, जर काय असेल तर पंचांना विचारा नंतरच मैदानामध्ये या, डायरेक्ट येऊ नका. आणि हा मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय, कोणत्याही प्रकारचा तो मोठा फटका मारून दिला नाहीये. पहिलं षटक संपलंय. संघाची धावसंख्या आली ती 5च्या घरामध्ये. सुरेख गोलंदाजी तर पाहायला मिळते जयेंद्र कडू यांच्याकडून. हॅलो, सुरेख गोलंदाजी. हॅलो, हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलाय तो तुषार डावकुरा. त्याचा गोलंदाज समोर फलंदाज आहे तो जयेश जयू. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय डावकुरा. त्याचा गोलंदाज आहे तुषार, समोर फलंदाज जयू. आणि मात्र आता हवेची देखील साथ. पहिला चेंडू हा मात्र जोरकस मारायचा होता, पायचीच्या अफेलाने मात्र पंचाने उचलून धरलाय. फलंदाज होते बाद. पहिला आद्रा बसतोय तो जयूच्या स्वरूपात. वैशाली कॅटरर्स संघाचा संघनायक बाबऱ्या इथंच लाव गाडी. या वैशाली कॅटरर्स संघाचा कर्णधार आलाय. दिनेश देखील आहे. नाणेफेकी करून घ्यायची आहे. टॉस का बॉस. गजानन म्हात्रे यांच्या शुभाशय या सामन्याचा नाणेफेकी करून घ्यायची आहे. अंशुल एंटरप्राइजेस वर्सेस वैशाली कॅटरर्स या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होतोय. वैशाली कॅटरर्स संघाने नाणेफेकी जिंकले. जो काही निर्णय असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हा जोरकस मारलाय चेंडू. चेंडू मात्र फरार. सीमारेषा पार. दणदणीत षटकार. अक्षय याने मात्र आल्या आल्या हा मात्र उचली दिलेला चेंडू. पंचांचा मात्र अवांतर. दोन्ही आज समांतर अवांतर धावेमध्ये भर पडतय. संघाची धावसंख्या 12च्या घरामध्ये जातय. पहिलं षटक मात्र सुरेख षटक इथं पाहायला मिळालं होतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला आहे. हॅलो, पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला तुषार. हा देखील जोरकस मारलाय आणि वन बाउन्स सीमारेषा पार. दणदणीत चौकार. या अगोदरचा सामना जर पाहिला असेल अक्षय याची मात्र सुरेख फलंदाजी आपण पाहिली होती. 41 धावांची खेळी केली होती. तीच खेळी मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये देखील करावे लागेल. जर आपला संघ विजयापर्यंत न्यायचा असेल तर नक्कीच या सामन्यामध्ये देखील त्याला तशीच फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला तर तुषार. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या शणकणी षटकार पाहायला मिळाला होता तो अक्षयच्या बॅटिंगमधून. पुन्हा एकदा अक्षय तयार झालाय. हा मात्र जोरकस मारायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतय. सुरेख गोलंदाजी तर करताना पाहायला मिळतंय तो गोलंदाज तुषार. हा मात्र उंच मारला. अवैध आहे. बघूया जेलीखाली क्षेत्ररक्षण आहे. मानस आणि सुरेख जैल
आणि मात्र संपतोय अक्षयचा खेळ. पुन्हा एकदा गोलंदाजसाठी मात्र सुरेख गोलंदाज इथं पाहायला मिळते. अक्षय मात्र बाद झालाय तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो सुयश. संघाची धावसंख्या झाली ती 16. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय तुषार. रिव्हर्स शास्त्र कोल्हा होता बॅट आणि चेंडू. बघूया अफील मात्र जोरदार अफील झाली होती पण पंचांनी मध्ये कुठलाही प्रकारचा दबाव प्रेशर मात्र इथं घेतला नाहीये. चेंडू निर्धाव चेंडूची सांगता षटक संपते. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. हॅलो पंचांना विनंती स्पीडअप करायला सांगायचं कारण की आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. जर जास्तच वेळ असलं तर आपण 8 ओव्हरी खेळू शकतो शेवटच्या मॅचेस. गोलंदाजसाठी आला तर जितेंद्र कडू तर समोर फलंदाज तुषार. बघूया तुषार ओपनिंगसाठी आलाय आणि त्याच्या बॅटीतून एक चौकार आलाय. मोठे चौकार षटकारांची अपेक्षा असतील. हा मात्र स्लो वन टाकला चेंडू. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जातोय निर्धाव. नंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार जितेंद्र कडू. समोर फलंदाज तुषार. लोवर फुल टॉस आणि मात्र त्रिफलला उद्ध्वस्त. फलंदाज बाद. तुषाराची खेळी संपुष्टात. तर नवीन फलंदाज मात्र आलाय तो ऋषांक. याच्याकडून मात्र पुरेपूर अपेक्षा असणार सनीसाठी कारण की ऋषांक एक मोठे फटके मारण्यासाठी माहिर आहे. पंचांना विनंती जरा स्पीडअप करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी चालायचं. आणि फलंदाज स्ट्राईक एनकडे ऋषांक. फुलटॉ चेंडू. चेंडू जोरकस मारलाय. ताकद कमी आहे मात्र लगातारचा दुसरा झटका बसतोय. तर ऋषांकच्या स्वरूपात थोडीशी ताकद कमी आणि मात्र नवीन फलंदाज संघाचा कर्णधार आलाय सनी तांडेल.
पुन्हा एकदा कर्णधार आहेत सनी तांडेल. बघूया कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी ही लढत. पुढचा चेंडू आणि हा जोरकस मारलाय चेंडू सीमारेषा पार आणि SPL मधील सर्वात लांबचा षटकार सनी तांडेलच्या बॅटीतून. मारलं ते बॉल पुरवायचा आहे का मनीष? आहे, चेंडू आहे आणि आल्या आल्या अकाउंट मात्र 6 धावेने ओपन केलंय. षटकार मारलाय कणकणी जोरदार षटकार इथं पाहायला मिळालाय. कर्णधाराच्या विरुद्ध कर्णधाराने लावलेला हा जोरकस षटकार. बघूया पुन्हा एकदा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे. बघूया समोर फलंदाज आहे पुन्हा एकदा सनी याच्या बॅटीतून अजून एक षटकार येतोय का पाहायला लागेल. हा देखील जोरदार मारलाय चेंडू फरार. बॅक टू बॅक दुसरा षटकार दणदणीत दुसरा देखील षटकार इथं पाहायला मिळतोय. आणि मात्र 500 रुपयाचा पुरस्कार मंगेश प्रकाश तांडेल यांच्याकडून मात्र मिळतोय सनीसाठी. संघाची धावसंख्या झाली ती 28च्या घरामध्ये. बॉल पुरवायचा आहे, बॉल द्यायचा आहे का? ए बॉल देस. 28 झाल्या या काय येते. घेऊन जायचं आहे. 2 बॉल चेक करायला सांगितले होते. पुन्हा एकदा बघूया हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे सनी तांडेल. हा देखील जोरकस मारायचा होता. बॅट चेंडू संपर्क नाही आणि चेंडू होता निर्धाव. 12 चेंडू 40 धावा. 20चं समीकरण आहे ती सनीसाठी. धावत जायचं आहे आणि 12वा मनोज कडू तुम्हाला जायला लागेल. पाणी आहे हे थंड घेऊन देखील जाऊ शकता तुम्ही. कर्णधार आहे, पाणी तुम्हाला अवेलेबल होणार. 12वा फलंदाज आहेत. यानंतर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. वैशाली कॅटर्स सोनारी संघाने नाणेफेकी जिंकली. जो काही निर्णय असेल त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि अजूनही 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. फलंदाजांसाठी पाणी घेऊन जाताना आपले मनोज काका आणि त्यांना घेणं गरजेचं होतं कारण की हवेची पुरेपूर साथ होती. आणि कालच्या दिवसामध्ये जर फक्त त्यांना 3 चेंडू भेटले, 3 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार यांच्याकडून पाहायला मिळाला.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय तो आधी आणि मात्र हा जोरकस मारायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज आदित्य. हा पुढचा चेंडू सुयशाच्या बॅटीतून हा मात्र निघलाय कणकणीत तसा दणदणीत षटकार इथं पाहायला मिळतोय. सुयशाच्या बॅटीतून निघालेला कणकणीत षटकार. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. संघ जाऊन पोहोचतोय तो 34च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आधी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे येतो सुयश. पंडितजी यायचं आहे. पुढचा चेंडू हा मात्र शॉर्ट लाईनचा चेंडू होता. हा मात्र कणकणी षटकार यायला पाहिजे होता पण काही संपर्क होत नाहीये. फलंदाज बाद होतोय तर नवीन फलंदाज आलाय तो अमृत कडू. हॅलो नवीन फलंदाज आलाय तो अमृत कडू. मला कधी हरते तो बघा तू. पुन्हा एकदा गोलंदाज आधी तर फलंदाजसाठी आलाय अमृत. प्रथम स्ट्राईक घेतोय. हा मात्र ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू. पंचांचे दोन यात समांतर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35च्या घरामध्ये. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. सनीची स्ट्राईक मात्र इथं महत्वाची असेल. बघूया 9 चेंडू 33. हा देखील ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. संघांची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. संघ जाऊन पोचतोय 36च्या घरामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा मात्र जोरकस मारलाय. बघूया 6. मध्ये द्यायचं नाहीये. 6 दिलेला लाईव्ह वाल्याने 6 दिलाय. लाईव्ह आउट आहे का 6 आहे? आउट आहे. तुम्ही येऊ नका मध्ये. आउट आहे. आउट आहे. त्याने एकाने 2 बोटा दाखवली. हॅलो आउट आहे. लाईव्ह चेक केलाय आणि फलंदाज सिद्धू मैदानामध्ये. आणि फलंदाज सिद्धू मैदानामध्ये. बघा पडशील. हळू हळू हळू. भेटेल भेटेल. नाही आउट आहे. लाईव्ह मध्ये दिसते आउट आहे. आणि मात्र फलंदाज आलाय तो सिद्धू. आणि नक्कीच या जेवढ्या धावा आल्या त्या सिद्धू कंप्लीट करू शकतोय. डावखुरा त्याचा फलंदाज आणि हवेची देखील पुरेपूर साथ सिद्धूला. सिद्धार्थ मात्रे
बघूया सिद्धू याच्या बॅटूतून थोडी ब्लॅट लेट झाली आहे आणि मात्र सिद्धू फुस. पुन्हा एकदा बघूया सिद्धू जर हा षटकार मारला तर थोडाफार मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल सिद्धू याचा. बघूया सिद्धू वाऱ्याची साथ आणि मात्र वाऱ्याच्या अपोजिट साइडला शॉट आणि सुरेख फटका. बघा या 3 धावा सहजरित्या पळून काढल्या असत्या सिद्धूने पण मात्र नकार दिला आहे. 36 झाल्यात. 6 चेंडू 32 धावा 5 षटकारांची गरज आणि मात्र स्ट्राईकला नक्कीच सिद्धू याला येणं गरजेचं आहे कारण की डावकुरा त्याचा फलंदाज आणि हवेची पुरेपूर साथ आहे. पण गोलंदाज साठी आलाय गोलंदाज साई. जितेश कडू आपल्याला देखील मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील कारण की त्यांची फलंदाजी एक डावकुरा त्याची फलंदाज आहे जितेश कडू. ची सुद्धा पुरेपूर साथ आहे. नक्कीच त्यांनी मैदानामध्ये उतरणं गरजेचं आहे जितेश कडू कारण की हवेची साथ. पंचांना विनंती आहे सामना स्पीडअप करायला सांगायचा आहे. गोलंदाज ज्ञानेश्वर हां पुन्हा एकदा गोलंदाजसाठी तयार झालाय तो ज्ञानेश्वर. 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. सनी आहे. बघूया 5 षटकार मारायचे. या 2 धावा घेतल्या तर नक्कीच 5 षटकार राहतील. बघूया पण सिद्धू आहे. सिद्धू कंप्लीट धावणारच. बघा सिद्धू मात्र नॉट आउट. पाच षटकार इथं मारायचे आहे ते सनी याला. 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज आहे. बघूया सनी हा सामना विनिंग करतोय का. सनी बघूया हा मात्र जोरदार षटकार मारायचा होता पण काही जमलं नाही आहे. पण रन पण घेत नाही आहे कारण की रन घेणं गरजेचं आहे. सिद्धू आहे डावकुरा त्याचा फलंदाज आहे. हवेचे पुरेपूर साथ आहे आणि जर सनी याला जर सामना विजय होण्याचा असेल तर सिद्धूला स्ट्राईकवर येणं गरजेचं होतं कारण की सिद्धू हा एक असा फलंदाज आहे हा सामना जिंकू शकतोय. आता तरी स्ट्राईक द्या. आणि सिद्धू मात्र स्ट्राईक एंडकडे. सिद्धू याची फलंदाजी पाहण्यासाठी खूप प्रेक्षक इथं उपस्थित आहेत. जर पाहायला गेलात तर त्यांचा बंधू साई हा मात्र अपोजिट टीममध्ये आहे आणि सिद्धू या फलंदाजांना 2-2 हजारची बोली देखील लागली होती. आणि हा बघा एकदम बाहेर टाकला चेंडू आणि मात्र वाईट. पंचांचे दोन्ही आहेत समांतर. अवांतर धावेमध्ये भर. आणि बघूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. ज्ञानेश्वर पण सिद्धू आहे. हवेची साथ आहे आणि हा आलाय सिद्धू याच्या बॅटीतून 1 बाउन्स चौकार. आणि बघा बॅट दाखवली उंच करून सिद्धू. बघूया अजूनही
सिद्धू याच्याकडून षटकारांची अपेक्षा असणार आहे आणि 4 धावांची गरज आहे सिद्धूसाठी 50 ला. पुन्हा एकदा सिद्धू तयार. बघा बॅट जोरदार आपटली. हा देखील आलाय चेंडू कव्हरच्या दिशेने. हा देखील 1 बाउन्स चौकार. लगातार दुसरा चौकार इथं पाहायला मिळतोय सिद्धू याच्या बॅटीतून. 48 झाल्यात सिद्धू तुझ्या. बघूया सिद्धू षटकार मारतोय का. आओ बॉल थोडा खाली राहिलाय आणि सामना मात्र संपलाय. सामना जिंकलाय तन्मय एंटरप्राइजेस सोनारी संघाने. आणि यानंतर सामना वैशाली कॅटरर्स जो काही निर्णय त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वैशाली कॅटरर्स जो काही निर्णय त्वरित मैदानामध्ये जायचा आहे आणि यानंतरचे समालोचन करतील पंडितजी